नसते उद्योग. डिंगडांग 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 नसते उद्योग. नमस्कार मंडळी. हाय हॅलो हाऊ आर यू, कसे आहात तुम्ही सगळे? एकदम फर्स्ट क्लास ना? मी सुद्धा फर्स्ट क्लास आहे, कारण नवीन वर्षाचा हा पहिला रविवार आहे आणि आपण एकमेकांना भेटतोय. अहो कुठे म्हणून काय विचारताय? कॉटन किंग प्रस्तुत नसते उद्योगच्या या नवीन भागात को पॉवर्ड बाय फॉर्च्यून एडिबल ऑइल आणि फेबिक्विक. मंडळी, झी टॉकीज आणि नसते उद्योगच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ. कोण ना तुम्ही? बाई तुम्ही आता इथे? बाई नको ना म्हणू. सॉरी. अहो बहिणी, तुम्ही आता इथे आता या वेळेला सूर्य कुठे उगवलाय? नेहमी उगवतो तिथे. नाही, तुम्ही लवकर कशा काय उगवल्यात? ऑफिसची वेळ अजून. अहो त्याची नाही गंमतच झाली. का गमत झाली? माझ्या सासूबाईंनी ना सगळा स्वयंपाक सकाळी सकाळी करून ठेवला होता, त्यामुळे मी लवकर निघाले घरात आज. हो. खुश आहेत ना ते माझ्यावर? सासूबाई तुमच्यावरती खुश आहेत? चक्क खुश आहेत अरे त्या. का? त्यांचा चष्मा तुटला हा. ना, त्याची काडी मी जोडून दिली. बर. त्याच्यामुळे त्या खूप खुश आहेत. अरे. कशाने केलं असेल मी काम? काय? फेविक्विकने. अरे. हा, आणि फेविक्विक अशी गोष्ट आहे ना की कुठेही पटकन उपलब्ध होते ना. असं चुटकीसरशी काम केलं मी त्यांचं. म्हणजे असं मस्तपैकी जनरल स्टोअर मध्ये जरी गेलो तरी मिळतं, आपण मेडिकल स्टोअर मध्ये गेलो तरी मिळतं फेविक्विक. त्याच्यामुळे सगळे असं क्विक केलं मी. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा चला, वा. काय चाललंय तुमचं? हं? ते- काय गोंधळ चाललाय तुमचा? नाही ते काय बे, दे बे, दे बे, काय? तुझं काय तू कुठे एक जागा ठरव तुझी. हा जागा बसून घ्या. इकडे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, हो हो. त्यांचं स्वागत करायचं सोडून इकडे आपला टाइमपास एक मिनिट. बोला. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या. नवीन वर्षाच्या Happy हार्दिक New Year, शुभेच्छा. Happy हॅपी New न्यू Year, इयर, हॅपी न्यू इयर. बसा आता. हॅपी न्यू इयर. कसं आम्ही तुम्हाला मागच्या भागात प्रॉमिस केलं होतं की ये रे पैसाची टीम पुन्हा या भागात असेल, ते प्रॉमिस आम्ही पूर्ण केलं. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. मी सिद्धार्थ तुझ्यापासून सुरू करतो. खूप साऱ्या सिनेमातून तू दिसलायस, खूप साऱ्या हिट सिनेमातून दिसलायस. आत्ताच झी स्टुडिओज बरोबर तुझा एक हिट सिनेमा झाला आणि आता पुन्हा झी स्टुडिओज बरोबर तू ये रे पैसा या सिनेमात आहेस. काय सांगशील या सिनेमाबद्दल आणि भूमिकेबद्दल? झी स्टुडिओज बद्दलच एक वेगळं नातं आहे माझं, कारण झीचा पहिला सिनेमा 3.5 त्यात मी होतो. तिथून हा प्रवास सुरू झाला होता आणि त्याचे म्हणजे मला खूप बरं वाटतं की पहिली जी हॅट्रिक झाली होती झी स्टुडिओची सुपरहिटची, म्हणजे कोटीची उड्डाणं जी झी स्टुडिओने घेतली होती त्या तिन्ही सिनेमात मी होतो. याचा अभिमान, गर्व, आणि मी मराठी सिनेमा रिप्रेझेंट करत होतो. 3.5 पासून हे रिलेशनशिप होतं. मध्ये कुटुंब नावाचा सिनेमा केला होता आणि त्याच्यानंतर फास्टर फेनीसाठी मी जोडला गेलो. मला खूप बरं वाटतं, कदाचित ते माझ्यासाठी खूप लकी असेल की जेव्हा जेव्हा झी बरोबर मी काम केलं किंवा झीच्या कुठल्याही सिनेमात काम केलंय तेव्हा त्याचं जे रिझल्ट आहे ते खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान होतं. म्हणजे आता फास्टर फेने लोकांपर्यंत पोहोचला, आवडला, 50 दिवस ते साजरे केले आणि त्याच्यानंतर येणारा हा ये रे पैसा, त्यामुळे ते पुन्हा एकदा समीकरण आहे. मी काय किंवा आम्ही सगळेच नेहमीच उमेशला गुड बॉय ह्या कॅटेगरीमध्येच मोडत आलेलो आहोत, कारण उमेश हा अत्यंत खऱ्या अर्थाने आम्ही पण, आम्हाला असं वाटलं. गुड बॉय आहे तो. नाही, खऱ्या अर्थाने गुड बॉय आहे तो. कधी कुणाची भंकस नाही, कधी काही चेष्टा मस्करी नाही, कधी हे तुला आदवातवा वाटतं, बोलणं हे नाही, तुला कधी- वाटतं. कधी कुणाबद्दल वाईट बोलणं नाही. तुला असं म्हणणार आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर असं काही नाही. क्युरियोसिटी असते. फक्त क्युरियोसिटी असते. अरे मला एवढं असं असतं वाटतं की त्यांच्यात. ह्या सगळ्यांमध्ये अत्यंत असा एक छुपा रुस्तम असतो, तो म्हणजे ऑलवेज तो उमेश कामत असतो. मी त्याच्याबरोबर नाटक केलेलं आहे. मी त्याच्याबरोबर नाटक करताना मी फंबल झाल्यावर काय पराकोटीचा तो हसलाय हेही मी स्टेजवरनं पाहिलेलं आहे. आणि स्वतः फंबल झाल्यावर तो अशा पद्धतीने आपल्याकडे बघत राहतो की सो वॉट, ठीक आहे ना, होऊ शकतो ना, नट आहे ना, फंबल आहे अरे. त्यात काय तुला, तुझ्यामुळे मी चुकलो. हा, तुला आपण चुकलं, असं होऊ शकतं. तर ही बाजू ऑडियन्सला माहिती नाही, जस्ट गमतीचा भाग आहे. पण असं पोस्टर फाडून एक असं एक शाहरुख खान सारखा माणूस येतो, असा उमेश पहिल्यांदाच बघायला मिळतोय. एवढं तू कौतुक कळत नाहीये. पण एवढंच सांगेन की काय की आपण जेव्हा बाहेरच्या देशात जातो तेव्हा आपल्याला तिकडचं कपडे घालावेसे वाटतात, तिकडचा पेहराव किंवा तिकडचं खाणं खावंसं वाटतं, त्या देशाचं व्हावंसं वाटतं. सो तोच प्रयत्न मी या सिनेमात केलाय की जे जे म्हणतायत सगळे की हा किती म्हणजे सोज्वळत दिसतोय पण तसा नाहीये वगैरे.
सो मला जेव्हा कळलं की संजय दादानी मला फिल्म विचारली आहे तर मला खूप अभ्यास करायला लागला त्याच्यासाठी की आता मी कसं स्वतःला बदलू. मी जो साधा सरळ आहे ते आतले माझे तो अजूनही स्वतःला साधा सरळ म्हणतोय. कन्व्हिक्शन का पैसा. तोच प्रयत्न होता. सगळेजण इतके छान बोलतायत पण साधारणतः मग साड्या विकताना त्याचा बिझनेस किंवा एकंदरीत स्ट्रॅटेजी कशी असते? नाही, या फिल्म मध्ये मी तोच प्रयत्न केला, तोही स्ट्रगल केला की माझ्या साड्या मृणालताईला वगैरे खपवेन, पण तसं काही घडलं नाही रे. गमतीचा भाग सोड, पण खूप लोकांना तू बाजूला केलेलं आहेस. संजय जाधव कॅम्प मधनं खूप लोकांना तू बाजूला इतक्या सहजतेने असा एखादा स्क्वेअर कट मला लेमन कट मारला, चॅक बघ असं, म्हणजे असं सातत्याने सिनेमे येत आहेत. कॅम्पातून लोक टेनंट्स झालेले आहेत. वा वा वा. दर्शा सही बोल वा रे वा. तर काय वेगळा आलाय. काय ही जादू आहे, काय ही कमाल आहे, ही नॅक काय आहे, ह्याबद्दलही सांग, तुझ्या भूमिकेबद्दलही सांग. नाही, खरं हे आहे की त्याच्या आधीच्या कॅम्पमधल्या लोकांनी कदाचित त्याला नाही म्हटलं हा रोल करण्यासाठी, म्हणून शेवटी आता कोण उरलं आपल्याकडे, तर तेजूला बोलूया. पण त्याने तू ही रे हे फार मनावर घेतलंय. नाही, मी व्हेरी फ्रँकली मी तर अगदी खूप हक्काची आहे, त्यामुळे एनी टाइम, म्हणजे तुम्हाला कधी रात्री अपरात्री त्यांनी मला कॉल केला की उद्या माझी हिरोईन येत नाहीये तेजू, आता तू येत सेटवरती, तरी मी येईन, कारण त्याच्या फिल्म्सला प्रश्न विचारायची वेळ येत नाही. कारण आपल्याला माहिती असतं की तो जे काही ऑफर करणार आहे ते बेस्टच असणार आहे. म्हणजे भलेही आपण बेस्ट नसलो तरी तो काढून घ्यायला आहेच. तर ही इज वन ऑफ द बेस्ट डिरेक्टर्स वी हॅव, आपल्याकडे वन ऑफ द बेस्ट आहे. तर त्यामुळे त्याच्याकडे त्याच्या फिल्म्समध्ये आपण जेव्हा येणार तेव्हा साहजिकच आहे, तू दिसणार छान, तू काम करणार छान, हे सगळंच येतं त्याच्या फिल्ममध्ये. आणि ती फिल्म सुद्धा खूप ग्रँड असते. आता त्याला आणखी चेरी ऑन द टॉप इज झी स्टुडिओज. असंच तू या कॅम्पात टिकून राहावीस हीच तुला सदिच्छा. आणि आता माझी इच्छा हीच आहे, पुढच्या वर्षी त्याचे अजून 2 फिल्म्स येत आहेत, त्याच्यासाठी मला अजून विचारलं नाहीये. पुढच्या वर्षी तू हाच प्रश्न वेगळ्या हिरोईनला विचार. नाही अजिबात नाही, असं नाही. कदाचित 2 हिरोईन एकत्र सुद्धा आलेले असतील, आपण काही सांगू शकत नाही. काय त्याच्या डोक्यात चाललंय. फिल्म बद्दल बोलूया आपण. मृणालताई, ह्या सगळ्या सिद्धू, उमेश, संजय दादा, या सगळ्या अतरंग लोकांबरोबर जेव्हा प्रोमो बघितल्यावर असं वाटतं की हा भंकस, हा आणि मग असं जे होतं ते वय वर्ष 7 ते वय वर्ष 70 अशा सगळ्यांचं होतं. सारखं काय वयाबद्दल नाही, आम्ही आमच्या वयाबद्दल बोलतोय. तर तुम्ही सुद्धा या फिल्मचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहात. कॉमेडी करायची तुम्हाला या फिल्म मध्ये? ऑफकोर्स, कन्व्हिक्शन के साथ, ऑफकोर्स. कन्व्हिक्शन के साथ. मला जेव्हा एकतर ही फिल्म अमेय खोपकरची होती आणि संजय जाधवची होती, त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी आधी हो म्हटलं आणि नंतर म्हटलं की आणखी कोण कोण आहे फिल्ममध्ये. मला वाटलं कदाचित संजय यावेळेला सिरियस फिल्म करत असेल. ज्या अर्थी मला विचारलं त्या अर्थी बहुतेक काहीतरी मूड चेंज झालेला दिसतोय. त्यामुळे सिरियसली असं मी त्याला आधी विचारलं की तुझ्याबरोबर काम करायचं? ओ सिरियसली, ग्रेट. आणि मग मला जसं जसं एक एक माणसाचं नाव कळायला लागलं तसं मी सिरियसली असे एक 4-5 प्रकारचे सिरियसली. त्याला तुम्ही कॉमेडी सोडून सिरियसली असं म्हणाला नाहीत? आणि गमतीचा भाग असा आहे की आता जेव्हा सिनेमाचा प्रोमो सुरू झालाय तेव्हा प्रचंड लोकांना प्रोमो आवडतो, गाणं आवडतं, आणि आता लोक मला विचारतात सिरियसली. तर मला हे खूप आवडलंय. असं म्हणतात की बी एज अ रोमन इन रोम, त्यामुळे तुम्ही जिथे जातात तिथलेच होऊन जायला पाहिजे. आर्टिस्टनी तर नक्कीच व्हायला पाहिजे. आणि या फिल्ममध्ये इतक्या इझिली फ्लोट करायला या सगळ्यांनी मला खूप मदत केली. सिद्धार्थ, उमेश, तेजू आणि विशेषतः संजय नार्वेकर. संजय सर,
आम्ही जेव्हा लहान होतो शाळेमध्ये होतो तेव्हा ते आम्ही काही तुम्हाला all the नंतर best मध्ये तुम्ही तरुण पाहिलं. झालात आम्ही तरी नाही, मी असं आहे, तुम्ही म्हातारे झाला तरी मी अजून असं तेव्हा आम्ही all आहे. the best मध्ये- तुमची मुलं तरुण होतील तरी मी असं मी आहे. करायचंय सूत्रसंचालन का तुम्ही करताय? नाही म्हणजे कसं आहे, आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही ऑल द बेस्ट बघितलं होतं. आम्ही शाळेत असू, कमलाकर कॉलेजमध्ये असेल कदाचित. एनिवेज, तर तेव्हा आम्ही ऑल द बेस्ट हे तुमचं एक नाटक पाहिलं आणि लक्षात आलं की बापरे काय माणूस आहे. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये आम्ही तुम्हाला पाहत गेलो. पण मगाशी ऑन सेट हे लोकांना सांगायला हरकत नाही, जेव्हा शो सुरू होत होता तेव्हा सिद्धू असं म्हणाला, नाही तू बघ नार्वेकरचं काम, की उमेश असं म्हणाला, बघ नॉर्वे, जे तुम्हाला प्रेमाने सगळे नॉर्वे असं हाक मारतात, नॉर्वेचं काम बघ. तर खूप धमाल येणार आहे तुम्हाला बघायला. पण असा एक तुम्ही एक कुणाची तरी दगड किंवा काहीतरी घमेलं काहीतरी डोक्यात घालताय. तर ही जी इमेज आहे, ही जी भाईगिरीची इमेज आहे, या इमेज बाबतीत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे छानही वाटत असेल का? कधी कधी असं वाटतं अरे नाही रे, म्हणजे असंच काय मी फक्त नाही, मी वेगवेगळे काम सुद्धा करू शकतो. ती भाईगिरीची इमेज असली हा. तरी तो रावडी नाही आहे. हा हा त्याला एक वेगळा अँगल आहे जो संजयने दिला आणि जो प्रेझेंट करणं खूप कठीण आहे. मुळात संजय जेव्हा फिल्म विचारतो ना तेव्हा मला टेन्शन येतं, कारण तो खूप देतो, त्याच्यावर आपण खरे उतरतो की नाही हे आपल्याला पाहायचं असतं. म्हणून जेव्हा हे ठेवलं वर्कशॉप तेव्हा सिरियसली आम्हाला सगळ्यांना बसायला लागलं पेन्सिल आणि हे घेऊन, की हा जे जे सांगतो ते लिहायला लागायचं. कारण फार कठीण संजयचे सिनेमा असतात. आपल्याला बघायला सोपे वाटतात पण ते खूप कठीण असतं आणि त्याच्यात आपण कसं करेक्ट राहायचं, त्याच्या विजनच्या बाहेर गेला ना तर तो एकतर तो ओके म्हणतच नाही, नाही ऐसा करेंगे तो तिथपर्यंत आणतो नाही. आणि हा ग्रेटनेस आहे त्याचा तो ग्रेटनेस आहे. कारण कुठल्याही दिग्दर्शकाचं की माझी फिल्म ही अशीच पाहिजे, त्याच्या वर देत असेल ओके थँक्यू, पण त्याच्या खाली नको देऊ. बरोबर. आणि तो त्याच्या वरच सगळ्यांना नेतो, हा त्याचा ग्रेटनेस आहे. उमेश सर, मग काय इंडस्ट्रीला पर्याय उरलेला नाहीये उमेश जाधव शिवाय. जिकडे तिकडे उमेश जाधव आहे. जाधव शिवाय पर्याय नाही. बरोबर. त्यात उमेश आहे. तर पुन्हा एक नवीन फिल्म, पुन्हा एक धमाकेदार गाणं, म्हणजे या वर्षीचा अवॉर्ड सुद्धा फिक्स झालेला आहे. अवॉर्ड बद्दल जे म्हणालास तू की मला वाटतं की संजय माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्यांनी जितके फिल्म्स डिरेक्ट केल्यात त्या प्रत्येक फिल्मची कोरिओग्राफी त्यांनी त्याच्यासाठी मला बोलवलं आणि त्या प्रत्येक फिल्मला मला अवॉर्ड मिळाला. हा अजूनपर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. सो वा वा, किपिंग माय फिंगर क्रॉस की अवॉर्ड वगैरे मिळो न मिळो पण बॉक्स ऑफिसवर आम्हाला अवॉर्ड मिळू देत, त्याची अरे गरज आहे. का नाही यार. पण इकडे पंकज आहे, अमित राज आहे, म्युझिक डिरेक्टर ड्युएट. दोन म्हणजे एकही पुरे न झाला, आता दोन. सगळं खरं खरं बोललो. हा खरं खरं. आता मी बोलायच्या आधी तोच खरं बोलणार. प्लीज पंकज कम. आमच्या बाबतीत अमितच्या आणि माझ्या बाबतीत जर फिल्म मध्ये 5 गाणी असेल तर दादा अमितला 3 गाणी देतात, 2 मला देतात. 3 मला का देत नाही, कारण मी फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर करतो आणि पुढचे 6 महिने माझ्याकडनं खूप काढून घ्यायचं असतं, त्याच्यामुळे माझ्याची ताकद ठेवतो. मी पहिली गोष्ट म्हणजे एवढं सांगेन की मी आणि पंकज आम्ही दोघंही आजपर्यंत दुनियादारीपासून आमची ही जर्नी सुरू झाली आणि ते आजपर्यंत आम्ही करतच आहोत दादांसाठी गाणी. पण आम्ही दरवेळी म्हणतो की दादा झी के साथ करू ना फिल्म, कारण आम्हाला माहिती असते ती गाणी झी बरोबर केल्यामुळे आमची घरोघरी पोहोचणार आमची गाणी. प्रत्येक म्युझिक डायरेक्टरला ते वाटत असतं. आणि झीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एकच सांगेन की शॉर्ट फिल्म जरी त्यांनी रिलीज केली तरी ती 100 करोड कमवेल. जानवी प्रभू अरोरा आहेत, प्रवीण कुवर आहेत. तुमचं गाणं सध्या जबरदस्त सुपर हिट गाजतंय. तर केवळ फक्त गाण्याबद्दल सांगू नका, कारण युजली मग गायक फक्त गाण्याबद्दल सांगतात, तर ओव्हरऑल सिनेमाबद्दल सांगा. मी फक्त या गाण्याबद्दल एवढं सांगू इच्छिते की जनरली सिंगर्स ना मला ॲक्टर्सचा खूप हेवा वाटतो की दे कॅन प्ले एनी काइंड ऑफ रोल. म्हणजे त्यांना तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर करा, तुम्ही त्यांना चोर करा, ते त्याच कन्व्हिक्शननी दे प्ले अँड दे एन्जॉय प्लेइंग दॅट पार्ट. सिंगर्सबद्दल आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप असं असतं की ही सिंगर आहे ही रोमॅन्टिक गाऊ शकते, ही सिंगर आहे ही फास्ट नंबर गाऊ शकते, ही सिंगर असं का, आय मीन वाय नॉट. मला फार आधीपासून माझी इच्छा होती की आय वुड लव्ह टू सिंग आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गाणी. आणि थँकफुली या चित्रपटात म्हणजे
इतकी माझ्या सासूबाईंना सुद्धा माझा आवाज ओळखता आला नाही. मी त्यांना मम्मा मेरा नया गाना रिलीज हुआ है त्या ऐकत बसल्या शेवटपर्यंत. कहाँ है तेरी आवाज जानवी, आई नहीं अभी तक. तर आता सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरगुती गेम. म्हणजे आता आम्ही तुमच्याबरोबर काही गेम खेळणार आहोत. म्हणजे तुमची एक टीम, आमची एक टीम. ओके. पण सगळ्यात महत्वाचं आहे संजय दादा की ते पाटील आमच्या टीम मध्ये आम्हाला हवे आहेत. ते पाटील मिशी लावल्यावर, मिशी काढल्यावर ते संजय नार्वेकर आहेत, तेव्हा ते आमच्या टीम मध्ये. सिम्पल आहे ना. पण तुम्ही त्यांच्या पाटील नाही लागू शकत, सॉरी पाटी नाही लागू शकत. ते आमचे बॉस भाऊ इथेच आहे ना तुम्ही. तुम्ही या ना इकडे. कसं कसं तिकडे कुठल्या हक्काने? तिकडे कसे येणार ते आमच्या नाही पण आमच्या फॅमिलीचे ते हेड आहेत. एक काम करू आपण तू आधी तो हेल्मेट काढून बोल. घरगुती गेम आहेत ना, मग घरगुती गेम आहेत, सुटूया. शकत नाहीत ते तुमच्याकडे. आता हा मला माझ्यात नकोय. पाटील यांचा तर आता गेम असा आहे की तुम्हा 5 जणांना मी इथे उभं करणार आहोत आणि आम्ही एक एक देवाचं नाव घेऊ. त्यांची जी पोझिशन आहे ती तुम्ही घ्यायची. म्हणजे राम म्हटलं की असं राहायचंय, कृष्ण म्हटलं की असं राहायचंय, हनुमान म्हटलं की असं राहायचं आणि विठ्ठल म्हटलं की असं. ओके. आम्ही सांगणार आणि तुम्ही ती पोझिशन घेत राहायची. चला रेडी, सुरू करूया. रेडी. राम, कृष्ण, राम, हनुमान. आता तुम्ही त्या बाजूला जा. मृणालताई आउट झाल्या. अलीकडे. हा. रेडी. राम, विठ्ठल, हनुमान, राम, विठ्ठल, राम, विठ्ठल, हनुमान, कृष्ण, विठ्ठल, राम, कृष्ण, राम, कृष्ण. मी आउट. अरे तो कृष्ण दोघं आता. अरे राम अरे राम म्हणाले शेवटी. शेवटी. अरे कृष्ण बोला तर तो सिद्धू बाहेर. लय महाग असते. सिद्धू रडीचा लावलाय. शेवटचा राम होता की काय नाही, राम, कृष्ण. राम होता. कृष्ण शेवटी रिपीट करा. वर चांद. पहिला देवाला राम, राम, विठ्ठल, विठ्ठल, कृष्ण, कृष्ण, हनुमान, हनुमान, विठ्ठल, राम, विठ्ठल, राम, हनुमान, हनुमान, कृष्ण, 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 विठ्ठल, विठ्ठल, हनुमान, हनुमान. थांब राम, बोल तरी राम, कृष्ण, कृष्ण. विठ्ठल. थांबा म्हणतायत तर. अरे रामातून कृष्ण जायला तरी ते. राम, कृष्ण, हनुमान. मग तसं कर, रामकृष्ण हनुमान कर. राम, 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 कृष्ण, राम, कृष्ण, विठ्ठल, विठ्ठल, हनुमान, हनुमान, राम, राम, विठ्ठल, विठ्ठल, कृष्ण, कृष्ण. विठ्ठल, विठ्ठल. अरे कृष्ण तर कळलं नाही का हे? आऊट. लेट झालंय. अरे किती वेळा तुला बाय द्यायचा. अरे आता असं कधी संपणार नाही. आपण हारायचंच नाही. हा चेक. बरोबर. तिघं जिंकले, तिघं जिंकले. तिघं जिंकलो आता. आता तळ्यात मळ्यात हा गेम खेळूया. हा अमेय खोपकरांचा गेम आहे. प्रोड्युसर नेहमीच तळ्यात आणि मळ्यात असतो. तळ्यात म्हटलं की पुढे यायचंय. उडी मारू ना. उडी मारू ना, म्हणजे असं नाही यायचं. तळ्यात अँड दिस इज कॉल्ड एज द मळ्यात. ओके. तळ्यात, तिकडे. हा. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात. आऊट, सुद्या, आऊट, 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 सुद्या, आऊट. आऊट, वा, वा, सुद्या, वा. आऊट. सर इमानदारी सर. हा. तळ्यात, तळ्यात, मळ्यात, उडी तळ्यात, उडी उडी उडी. मळ्यात. पाय नाही उडी. मळ्यात. काय हे काय एक विकेट गेली. तळ्यात, मळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात, गळ्यात, तळ्यात, 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 मळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात, खळ्यात. सिनेमा जोरदार चाललाय, तर या नोटवर आपण पण थोडं सेलिब्रेशन करूया. एक चॅलेंज राऊंड इकडे होणार आहे. चॅलेंज असं आहे, तुमच्या टीमकडून ह्या टीमला एक चॅलेंज मिळणार आहे, पण तो चॅलेंज तुम्ही नाही देणार आहात. तुमचे असे म्हणता येणार नाही, पण आपले कोरिओग्राफर जे आहेत उमेश जाधव युजे, ते ह्या टीमला एक चॅलेंज देणार आहे. टीम पैकी एका मेंबरला
कुणीतरी एकाने येरे येरे पैसा गाणं तेच आहे जे आता सुपरहिट आहे त्या गाण्यावर डान्स करून उमेश सर या 2018 मध्ये आपल्याला एक सुपरहिट फिल्म मिळणं आणि त्या हिट फिल्म मध्ये माझी गाणी असणं. थँक्यू सो मच संजय जाधव. आई लव यू ब्रो. आय लव्ह यू तेरी मेरी यारी मिलके करेंगे दुनिया. भाई चैलेंज तो बनता है. तू ठंडा है बहुत यार. बहुत ठंडा है तू. क्या मी आता एक आगळा वेगळा चॅलेंज इथे घडणार आहे. इथे गुरु आहे आणि इथे एक शिष्य आहे. गुरुने शिष्याला नाटक शिकवलंय, शिष्य गुरुला गाणं शिकवणार आहे. गुरूंचं घराणं तुम्हाला माहितीच आहे. शिष्याचंही घराणं एकदा किराणा जाणून भुसारा. अरे काय गाणी काय सोपं आहे, एकदम सिंपल आहे. आपण गझल गाणार आहोत. अरे काय साधं काहीतरी गझल सिंपल आहे, तू येईल बघ. कॉन्फिडन्स एवढा बरं. तू माझा स्वर, तू माझा स्वर, तू माझी लय, तू माझी लय, तू माझ्या, तू माझी लय खेचू नको. झालं बस झालं. गायलाच तेवढंच येतं पण त्याच्यापुढे. तसंच असतं गझल मध्ये. सुरुवातीच्या 2 ओळी गायच्या आणि नंतर आपला काय त्रास होतो आपल्याला माहिती. लोक टाळ्या वाजवतात. क्या बात आहे, क्या बात आहे. माझी लय खेचू नको. मला लय आवडलं. असाच एक छोटासा चॅलेंज इकडे होणार आहे. आमच्या नसते उद्योगमध्ये या वहिनी आहेत. वहिनी अत्यंत उत्तम गातात. तर वहिनी मृणाल ताईंना गाणं शिकवणार आहे. खूप सोपं आहे. 18 खूप सोपं आहे. नेहमीच आहे. नेहमीच आहे. हाय पाण्यामध्ये मला हे नुसतं गद्यात म्हणता हे गद्यच आहे. आपण हरायचं ना. अरे भाव काय इज्जत आहे आपली. रोशन करे की तू. हाय पाण्यामध्ये, हाय अल्बम ये तो पुरा गाणं आम्ही सगळे उभे राहतो. कोरस देतो. हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, नाही पाहिला कधी. वा जंजीरा दाखवाल का, हिला जंजिरात बुडवला नाही. आणि नंतर नाचायचं पण आहे गात गात. मला डबल ओ नाकवा बोटे न मिरवाल का, ओ नाकवा बोटे न मिरवाल का, ओ नाकवा बोटे न आता तेजू मॅडम ना मी बोलत. तेजो दिसावा तो कसा पण दिसो. अरे 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 नाही रे. असं पूर्ण गाणं म्हण. मध्ये पूर्ण गाणं म्हण. जावा
होणार आहे. शोले हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. जेवढा शोले चालला तेवढाच ये रे पैसा चालो अशी आपण शुभेच्छा मागूया आणि जोरदार टाळ्या वाजूया. शोले हा सिनेमा सगळ्यांनी पाहिलाय. शोलेतले गाजलेले सीन सगळ्यांना तोंडपाठ आहेत, पण त्यातला एक सीन विशेषतः जेव्हा तो अरे ओ सांबा कितने आदमी थे इसमें कितनी गोलियां हैं 2 3 कितने आदमी थे क्या समझ कर आए थे सरदार खुश होगा हा सीन सगळ्यांना माहितीच आहे. हाच सीन इकडे परफॉर्म होणार आहे 2 टीम मध्ये, पण ही टीम मुका अभिनयाने तो सीन परफॉर्म करणार आहे आणि ही टीम साधारणतः संस्कृत मध्ये तो परफॉर्म करणार आहे. तर पहिल्यांदा मी ह्या वेळेला नसते उद्योगच्या टीमला सांगतो की त्यांनी पहिल्यांदा हा सीन परफॉर्म करून दाखवावा. गब्बर असतील अर्थातच सर, बाकी इकडचे तिकडचे रोल आम्ही करू. मनुष्य प्राणी कितनम. दुय्यम दर्जाचे. दोहम नाही रे, दृश्यम. दृश्यम मध्ये अजय देवगण होता. कुठचं दृश्यम काढतो. दोहम कतारम. तो आदमी अहम. हे करायला वाटतं. वराह पुत्र. हा कोण कोण? कुंवर के बच्चो. वराह पुत्र. मला वाटलं आगरीमध्ये आहे की काय. ते 2 अहम. ना ते दो अहम. 3 निच्चस्तरीय हस्तम. खाली हात. निच्चस्तरीय हस्तम खाली हात. खाली हात. निच्चस्तरीय उच्चस्तरीय हस्त. अहम समजम. राजन मोदम अहम. राजन काय? राजन मोदम अहम. मोद आनंदम. खुश होगा सरदार, बड़ा खुश होगा. धिक्कारम. चिक्कारम. अरे ओ सांबा. रांडे तुला सांबा म्हणून वर सांगायचं होतं जायला. हा सांबा कसला भरलेला आंबा आहे. सरकार इनामम हमम कितनम. 20,000. तुझ्या नानाची टांग मेल्या 50,000. ईस कमी कर. अहम 10 अहम फावडम. फावडम. हजारम अहम तो हम जीएसटीएम 30,000. श्रवणम. नदीम ईसम हजारम. तृणम हराम जादम. प्रियदर्शन जाधव. हराम जाधव. गब्बर राजम. नाम मृदा. मृदा मृदा मिट्टी में मिलाई दी. धिक्कारम. धरम. धरम पाहिजे. धरम. ई भोकम कितना गोलम. ई भोकम कितना गोलम. जितना मावम तितना गोलम. षष्टक गोलम. आदमी त्रिकुटम. मनुष्य प्राणी त्रिकोणम. त्रिकोणम. शी दिसक्या. अरे हा अर्जुन आहे. गब्बर राजम कंटालम. मग बसूया पिशीम. नृत्य गान आलम. बसम. अरे हे बसंती कन्याम आवाम. मालकम. वसंती कन्याम. अरे धर्मेंद्र स्वतः घेऊन अहम. जाम. हा स्वतःला बांधू घेवम. ये रामगढ़ नगरवासियम कहा आटा पिसम. नाचम. नाचम. बसंती मत नाचम इन कुत्तों के सामने.
रांडियो कुत्तम ना रे श्वानम तरी म्हण. इन ब्रॅकेट श्वानम. बोलम डायलॉग बोलम. माहे डायलॉग संपम. काय डायलॉग बोलम परत बोलम ना. जरा इकडं डायलॉग संपम. परत डायलॉग बोलम ना ते धरम. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. अहम धर्मेंद्र अहम क्या अमरीश पुरी अहम. परत ते तिच्या आईला कुत्तच म्हणालं. त्याला श्वानम जाऊ दे. जाऊ दे. त्याचे हात कापले तुझे पाय कापन. आधीच एवढा अजून एवढा होशील. जाऊ दे नको आपलं. हा बसंत कन्यम तुला गाणं हवं. यू के संस्कृतम महबूबाबम. चांगली नाचम. महबूबम 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 गुलशनम गुल खिलतेनम गुलशनम गुल खिलतेनम गुलशनम गुल खिलतेनम अहम और तुम महबूबम 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 कायम कायम. वा 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 वा. उत्तम उत्तम अत्यंत तुकरटम संस्कृत शोले झालं मालम. आम्हाला आवडलं. तुम्हाला आवडलं ना मग सगळ्यांना आवडलं. तर आता तुमची वेळ आहे. शोलेत सादर करायचं आहे पण न बोलता मुकाभिनयाने मायमिंग सुरू करू शकता. दादा बसव तू बस. दादा बसव. चला कास्टिंग कास्टिंग कास्टिंग. कास्टिंग असं आहे. तिकडे हा आमचा गब्बर आहे. हा सांबा आहे. ओ सांबा ओके. वरती थांबा. ये काली आहे. वाटणार नाही पण ठीक आहे. अरे म्हणजे नका. आणि मी पहिला टाकू हा दुसरा टाकू तो कालिया. ये. हा? थर थर कापू. अरे अन्न करते तर शाबाश की देगा क्यों. तुम्ही सॉरी म्हणतो तो चुकला. कितने गोली नाही, इनाम इनाम 50,000. हा म्हणजे काय. घाबरले तरतरत आहेत. कालिया बघ. काय तंबाखू. मला किक लागली. सवय साधा मोडा मुलगा सवय नाही ना. कितनी गोली आहे. अच्छे की थरथरूया. हा 3 3. नाही नाही बहुत नाइंसाफी नाही. आणि 3 नाही 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 नाही. गोळ्या. वा वा.
अब बराबर है हा हा अब बराबर काहीतरी आहे सुरळ किडे किडे असणार काय होते बच गया साला नाही कालिया कालिया मी कालिया आहे कालिया मैंने आपका तंबाकू खाया सर ही पण वाचली अरे वा गोळ्या दे गोळ्या डिस्काउंट या धगडात करत बसू इकडे बसू मर गया जो डर गया वो मर गया छान असे खेळ रंगले आतापर्यंत नवीन वर्षाचा हा पहिला एपिसोड तुमच्या सगळ्यांमुळे मस्त धमाकेदार झालेला आहे पण आता मला एवढं विचारायचं आहे की संजय दादा आणि मृणालताई तुम्हाला दोघांनाही की नवीन वर्षाचा धमाकेदार संकल्प कुठला आहे तुमचा माझा धमाकेदार संकल्प हाच होता ये रे रे पैसाचा रिलीज आणि तो धूम धडाक्यात पार पडलेला आहे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे यानंतरची माझी ॲक्टर म्हणून फिल्म पुढची येते त्याचं नाव वेलकम होम आणि सुमित्रा भावे सुनील सुक्तनकर यांची फिल्म आहे गेल्या वर्षी त्यांनी कासवसाठी सुवर्ण कमळ जिंकलं याही वर्षी ते जिंकतील अशी आशा करते आणि त्याच्यानंतर त्या मला घेऊन एक फिल्म करणार असं त्यांनी संकल्प का तुम्ही सांगा असं त्यांनी संकल्प केला यांचा संकल्प संजय नार्वेकरला पण त्या घेणार आहेत असं प्रॉमिस केलं त्यांनी ते आणि ती फिमेल ओरिएंटेड स्टोरी आणि त्यांचे यावर्षी 2 असिस्टंट असणार आहेत उमेश कामत आणि सिद्धार्थ आता बरं माझी तिसरी फिल्म ॲज अ डिरेक्टर आता ऑलमोस्ट रेडी आहे आणि यावर्षी दिवाळीच्या सुमाराला ती पण लोकांच्या समोर येणार आहे तुमच्या आणि त्यावेळेला शुभेच्छा आधी थँक्यू त्यावेळेला मी या सेटवर परत येणार आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचा सूड उगवणार आहे. हा माझा यावर्षीचा संकल्प आहे वेगळाच आहे आणि संजय दादा तुझा संकल्प काय असेल एक तर जसं ये रे रे पैसा आता रिलीज झालाय हा खूप वर्षापासूनचा संकल्प होता जो फायनली सिल्वर स्क्रीन बघितली त्या सिनेमाने सो दॅट इज वन थिंग सेकंडली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी ठरवलं की मी यावर्षी प्रॉपर डाएट करणार आणि प्रॉपर 6 पॅक्स वा वा नेक्स्ट डिसेंबर तुम्हाला मी दिसेनच 6 पॅक्स मध्ये पण मला सिरियस नोट मी आतापर्यंत नेहमीच खूप एंटरटेनमेंट असे सिनेमे करत आलो मला ते करायला आवडतं पण यावर्षी मला असं वाटतं की एक काहीतरी असा वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर मला यायचंय माझी यायची इच्छा आहे आय डोंट नो ते कितपत सक्सेसफुल होईल होणार इथे येणार तुम्ही त्या सिनेमाची सीडी आमच्या बाबांच्या समोर ठेवणार तोही सिनेमा हिट होणार वा 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 मंडळी ये रे रे पैसाच्या या टीममुळे नवीन वर्षाची सुरुवात तर धमाकेदार झालेली आहे असेच धमाकेदार एपिसोड तुम्हाला बघायला मिळणार आहेत अहो कुठे म्हणून काय विचारताय आमच्या इथे कॉटन किंग प्रस्तुत नाश्ते उद्योग को पॉवर्ड बाय फॉर्च्यून एडिबल ऑइल आणि फेविक्विक हा मंडळी जात आहे काय अहो या एपिसोडची सांगता कोण करताय माहितीये का ये रे रे पैसाचे 3 धमाकेदार स्टार्स तुमच्या समोर घेऊन येत आहे धमाकेदार परफॉर्मन्स